डिसेंबर संपतो, जानेवारी उजाडतो आणि आपल्या शहरांमध्ये पाणी टंचाईची जुनीच कहाणी पुन्हा सुरू होते. नळाला येणारे पाणी कमी होते, पाण्याच्या लोड शेडिंगची वेळापत्रके जाहीर होतात आणि नागरिकांच्या रोजच्या आयुष्यातील सगळे गणित बिघडते. याच काळात राजकारण तापते. महापालिका असो, नगरपालिका असो किंवा विधानसभेपासून लोकसभेपर्यंत पाण्याचा मुद्दा सर्वत्र गाजतो. विरोधक मोर्चे काढतात, आंदोलने करतात, तर सत्ताधारी बैठका घेतात, आश्वासने देतात. मुंबई ठाण्यासारख्या महानगरांमध्ये तर हे चित्र अधिक ठळकपणे दिसते. नव्या जलयोजनांची घोषणा होते, कधी सूर्या जलयोजना, कधी काळूशाई प्रकल्प, तर कधी शाई धरण योजना. नवनव्या मोठ्या प्रकल्पांची नावे पुढे येतात, नव्या पाईपलाईनचे आश्वासन दिले जाते आणि काही वेळा तर हद्द ओलांडून पाणी पुरवठ्याच्या योजना मांडल्या जातात. पण या सगळ्या गदारोळात ज्या जुन्या योजना आधीच सुरू आहेत त्यांचं काय? हा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित राहतो. मुंबरी प्रकल्प, विढे धरण, निंबापूर योजना, नामपाडा लघुपाट बंधारे, खोलसापाडा प्रकल्प अशा अनेक योजनांची कामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. या योजनांचा उल्लेख फक्त कागदोपत्री बैठकीत किंवा भाषणांत होतो. प्रत्यक्षात मात्र त्यांची गती अत्यंत मंद आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांकडे कुणीच लक्ष देत नाही. नवीन प्रकल्पांच्या घोषणांमुळे एक प्रकारचं मृगजळ तयार केलं जातं, जणू काही लवकरच सगळ्या समस्या सुटणार आहेत. पण प्रत्यक्षात नागरिकांच्या नळात पाणी येत नाही आणि लोकांना पाण्यावर पाणी सोडावं लागतं. यामागे प्रशासनातील सातत्याचा अभावही कारणीभूत आहे. अधिकारी बदलतात, धोरणं बदलतात, पण योजना मात्र अधांतरीच राहतात. समस्या आली की नवा प्रकल्प जाहीर करायचा, पण जुन्या प्रकल्पांची जबाबदारी टाळायची. ही आता प्रशासनाची एक सवय झाली आहे. यामुळेच दरवर्षी तेच प्रश्न, तीच आंदोलनं आणि तीच आश्वासनं, पण परिस्थिती मात्र जशीच्या तशीच राहते.